मुलाच्या अकाउंटवरती पैसे आल्यामुळे लाडक्या बहिणीनं हे पैसे परत केले। धुळ्यामधले पैसे परत करणाऱ्या लाडक्या बहिणीनं हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। महिलेचं नाव, आधार क्रमांक, मुलाचा अर्जामध्ये गडबड असल्याचं समोर आलेलं आहे। धुळ्यामधील प्रकारामुळे लाडकी बहीण योजनेतील त्रुटी समोर आल्यात। पडताळणी न करताच पैसे दिल्यानं आता परत घेण्याची वेळ आलेली आहे। नाही ते तिच्या अकाउंटला पैसे गेलेले होते त्याच्या मुलाच्या अकाउंटला, म्हणून तिने स्वतःहून ते पैसे परत केलेले आहेत। आणि अशा पद्धतीचे कुठलेही चौकशी किंवा कुठल्याही पद्धतीच्या पडताळणी करण्याचे शासनाचे अद्याप कुठले आदेश नाहीत। जर का कोणाचे असे काही स्पेसिफिक काही ॲप्लिकेशन किंवा आक्षेप असले तर तेवढंच फक्त आपण त्याच्यामध्ये आम्ही चौकशी करणार। काही सध्या तरी गाईडलाईन्स नाहीत त्या अशा संदर्भात कुठले स्वतःहून आपणहून जर का कोणी ॲप्लिकेशन केले तर त्यांच्याविषयी आपण चौकशी करण्यात येईल। आई, माझं आधार कार्ड तुझ्याकडनं चुकीचं दिलं गेलं बुवा, आणि तुझं राहिलं आणि माझं जुळलं गेलं। तर आम्ही चेक करायला गेलो तर माझ्या खात्यामध्ये पैसे नाही होते तिथं, तर त्याचं खातं चेक केलं, त्याच्या खात्यात ते पैसे पडले। मग आम्ही लगेच बालविकासला गेलो, साहेबांना भेटलो, त्यांच्याशी बोललो। ते म्हणायचे की तुम्ही कलेक्टरकडे जा, एक अर्ज करा आणि ते काय सांगतात काही नाही मग आमच्याकडे या। मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, अर्ज दिला। त्यांनी आम्हाला जे सांगितलं ते आम्ही साहेबांशी, माझा मुलगा बोलला तिथं, मग ते पैसे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी जमा करून दिले। जेव्हा आम्ही आईचा फॉर्म भरला तेव्हा फॉर्म भरत असताना चुकून ते आधार कार्ड माझं दिलं गेलं, आणि जेव्हा आधार कार्ड आम्ही फॉर्म सबमिट केला आणि जेव्हा सगळ्यांचे पैसे सारखे पडले तेव्हा आम्ही आईचे पैसे चेक करत असताना ती घटना लक्षात आली की पैसे नामे माझ्या नावाने जमा झाले। तर सदर घटनेची माहिती भेटताच आम्ही सदर कलेक्टर ऑफिसला निवेदन व बाल विकास अधिकारी यांना साहेबांना निवेदन देऊन ते पैसे स्वतःहून जमा केले। प्रशासनाने आमच्याकडनं मागणी केलेली नाही आणि आम्ही स्वतः प्रशासनाला जाऊन ते पैसे जमा केले आणि नंतरचे हप्ते सुद्धा आम्ही तिथे जमा केलेले। सदर योजना सरकारने आमच्याकडनं काही अपात्र ठरले असे काही नाही उत्तर, तरी आम्ही ते पैसे स्वतःहून सरकारकडे जमा केलेले।